आज गुरुपौर्णिमा आहे ना? आज मजबूत गर्दी असेल स्वामींच्या मठात। देखो भाई भाई गाड़ी तो देखो। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे चॅनलचं सर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज पहिल्यांदा ट्राय करतोय मोठो व्लॉग। आज आपण चालू आहोत उरणपासून पेण हमरापूर, ज्याला गणपती बाप्पाचं माहेरगाव असं म्हटलं जातं, त्या हमरापूर गावामध्ये आज आपण जाणार आहोत। अवघे काही दिवस बाकी आहेत बाप्पाच्या आगमनाला, आणि आगमनाच्या आधी बाप्पाची काय काय तयारी झालेली आहे, बाप्पा कितपत रेडी झालेले आहेत ते पाहण्यासाठी इन शॉर्ट आपण जाणार आहोत। सो चला, विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द व्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। बसा, सोडतो किया, बसा, नीट बसा। कुठून आलात धक्का मारत? गॅरेजवरनं आलात परत? अच्छा 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 अच्छा। मग आता हा पुढचा वैष्णवी जवळचा झाल। कमाल है भाई, गैरेज वाले से गाड़ी ठीक नहीं हुई है। पहुंच ही जाएगी ना अभी। चला, ओके ओके, थैंक यू सो मच भाई। भाई अगर आप राइडर हो, अगर राइडर कम्युनिटी से हो, तो ये काम करना आपका परम फर्ज है। क्या बोलता है विशाल? किसी भी बंदे को, मतलब अगर आप हो या ना हो, बट कोई अगर धक्का मार रहा है गाड़ी को, तो उसको हेल्प कर दो भाई। तुम्ही पण गाडी चालवता, गाडी तुमची खराब झाली, धक्का मारताना किती वाईट वाटतं। आणि आपल्याकडे टॅलेंट पण असलं पाहिजे, पायामध्ये जोर असलं पाहिजे। ते सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी वेगळ्या झाल्या, पण ठीक आहे। ते बोलतोय आज मित्रांनो मजबूत गर्दी आहे, कारण आज आहे संडे, रविवारचा मार्केट। सगळेजण रविवारी खरेदी करायला बाहेर निघाले आहेत। आणि हा चौक म्हणजे, हा चार फाटा म्हणजे इथे सगळे तुम्हाला भाज्या पण भेटतील, मच्छी पण भेटेल, चिकन पण भेटेल, मटन पण भेटेल। पण आज तेवढा नाही भरला आहे, कारण आज आहे गुरुपौर्णिमा, आज उपास आहे। चालू करतोय व्लॉग, चालू करतोय। अरे वाह वाह माझा लेका, आई लव यू। यही तो अच्छा दिन है, अच्छा 16 है, आज है गुरुपौर्णिमा, और गुरुपौर्णिमा का दिन अगर ये ब्लॉग चालू करता है मित्रांनो, निलेश वाघ चॅनलचं नाव आहे। लाईक करा, शेअर करा, आणि आवडत असेल चॅनलला आवडलं तर नाही, सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे, लाईक करणं इम्पॉर्टंट आहे। आणि मित्रांना जर तुम्हाला असं वाटत असेल शेअर करावं तर शेअर करा। आता नवीन चालू करतोय, सपोर्ट केला तर त्याला एक होप्स येईल की त्याला मजा येईल की बाबा हां नहीं हे ना शूट करे, कट करते। और ये या मेरी बच्ची के दिल में ने पप्पा श्री। तर मित्रांनो, हा गाव आहे। आता जो आपल्याला पुढे गाव लागेल, तो गाव लागेल वशेणी। या वशेणी गावाला शिक्षकांचं गाव म्हटलं जातं, कारण या गावात ना खूप काही शिक्षक लाभलेले आहेत या गावातून। इथून आहे ना, या वशेणी गावचं यूट्यूबला आहे ना ड्रोन शॉट आहे मित्रांनो। कधी तुम्हाला वेळ भेटला ना तर बघा, असं हिरवगार हे गाव दिसतं ना। छोटंसं गाव आहे, पण प्रत्येक गावाच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शेतं लावलेली तुम्हाला दिसणार। हा शेती बघ ना, पूर्ण शेती आहे। हा जो व्ह्यू आहे ना, हा व्ह्यू जगात मेन व्ह्यू आहे, कारण हा रस्ता आहे ना असा डायव्हर्ट होतो, म्हणजे टर्न मारतो, आणि पूर्ण जबरदस्त वाटतो व्ह्यू मला बघायला। मी तर इथे प्रेमात पडतो। समोर हिरवगार असं डोंगर, म्हणजे थोडंसं धुक्का तर साचले म्हणून, पण हिरवगार असं डोंगर, एक पण स्पीड ब्रेकर जवळपास नाही बघा। शांत, एकदम शांत चित्ताने वातावरण चाललेलं आहे सगळं मस्तपैकी। फोटोशूटला आम्ही पहिले इथे यायचो, तेव्हा आमचा ट्रेंड चालायचा फोटोशूटचा। DSLR कोणातरी घ्यायचा मित्राचा, आणि चला फोटोशूटला। मग फोटोशूटला कुठे जायचं, इथं रस्त्यात बसायचो मध्येच असा, आणि फोटो काढत बसायचो। बाई काय भेटला, काय भेटली गावली आहे का? पाठी कोण आहे काय? गावली आला फिशिंग रॉडला काहीतरी गावली, कडक गावली। भेटली काय? गेली? हाय हाय हाय, काय दिसतंय भाई साब, काय पाण्याची पातळी वाढली आहे भाई 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 नाद। तर मित्रांनो, या गावामध्ये आहे ना मासेमारी व्यवसाय हा तेवढ्याच जोराने चालतो, कारण इथे जवळपास खाडी पण आहेत। आणि उन्हाळ्याच्या टायमाला आहे ना, इकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत ना असं जवळा सुकट टाकलेला असतो, मासे सुकट टाकलेले असतात, आणि त्याच्यामधून अशा गाड्या जातात। ग आई तुझं देऊळ सजतई, गुलाले डोंग, म्हशी बघ पालखीला नाचिन गुलाल उडवून, चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊळ सजतई, गुल्लाले डोंगरान
पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वा वा वा. इथून बाप्पाच्या मूर्ती वगैरे सुरू झाल्यात. आता मित्रांनो इथून तुम्हाला ना पुढे आहे ना गणपतीची गाडी गणपतीची गाडी गणपतीची गाडी या सगळ्या गाड्या दिसतील तुम्हाला. हा भाई आता सुरुवात होईल. सगळे सुरुवात. आता जिथे जिथे बघशील तिकडे फक्त बाप्पाच दिसतील. बाप्पा बाप्पा बाप्पा. गणपती झाले की लगेच देवांची सुरुवात होते मित्रांनो इकडे. आता सगळे गणपती इथे आहे ना. जेव्हा बाप्पा विसर्जनला असतो ना बाप्पा विसर्जनला आपण रेशनिंगची कशी लाईन असते तशी लाईन लागलेली असते. 5 दिवस 10 दिवस दीड दिवसाला एवढी गर्दी असते ना बाबा या तळ्याला. बाप रे. पूर्ण असे एक एक जण येतो बाप्पा विसर्जन करतो. हां अरे बाबा इकडे यांचं बाप्पाचं बनवणं म्हणजे इथे इतकी कला आहे ना या गावात. तू विचार नाही करू शकत. इथून जवळपास महाराष्ट्रातच नाही जवळपास जगाच्या कानाकोपऱ्यात सगळ्याकडे बाप्पा पोचवले जातात. बॉक्समध्ये टाकून बाप्पांना म्हणजे एक सर्टन लेवलची मूर्ती असते. हाईट असते एक मॅक्सिमम 1.5 फुटी त्याच्यावरती नाही. आणि त्याला बॉक्समध्ये पॅक करून बाजूला पेंटा टाकून सगळं एक्सपोर्ट करतात. आता आपण जे मुंबईला काही मूर्ती बघतो ना त्या मुंबईच्या मूर्तीसुद्धा काही इथूनच बनवून घेऊन गेल्या जातात. म्हणजे काही लोक असतात की मला त्या मुंबईच्या कलाकाराची पेंटिंग आवडते पण मूर्त कच्ची इथून घेऊन जातील असं असतं शॉर्ट. हो बाबा बाबा पाणी बघ. बाबा 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 पाणी जा भाई. हा बघ उतरलाय पाण्यात डुबुक डुबुक. तुम्ही नगरपालिकेची माणसं का हो. नगरपालिकेची माणसं तुम्ही. पाणी काढा हो आमचं. माणूस गेला पाईप आणायला. बाप्पाची साईज तर बघा मित्रांनो. आश्चर्य गावात ह्याला बघून आपली इथे यायची इच्छा झाली. श्री गणेश कला केंद्र. हे गणपती बुकिंगसाठी आलेत मित्रांनो. प्रत्येकाचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो प्रत्येकाचा वेगळा विजन असतो. त्या विजनला कंप्लीट करत आपण सगळेजण एक मूर्त ठरवतो आणि ती मूर्त आपण घेतो. नाद नाद. हाईट बघ त्याची. दादा एकच मिनिट घ्या. तुम्ही कुठचे. आम्ही मुंबईवरून आले. अच्छा अच्छा. दादरवरून आलेलो. दरवर्षी येता की फर्स्ट टाइम. कसं वाटलं इकडे येऊन. म्हणजे सगळ्या ठिकाणी फक्त गणपती बाप्पांच्या मूर्त्या. गणपतीचंच गाव आहे. तुमच्या मंडळाला किती वर्ष झाली. आमच्या सोसायटीचा गणपती. अच्छा. आणि आम्ही तिथे घेत होतो. हां पण ह्या वर्षी आम्हाला वाटलं इकडे गणपती बनतात. बरोबर. अनुभव पण घेऊ आणि योग्य वाटलं तर पुढल्या वेळेस फोनवरच हे करत जाऊ. खूप पहिल्यांदा बरोबर घ्यायला आलोय. हां हां. आणि बरं वाटलं जरा. फक्त काय तिथे आणि इथे भरपूर फरक आहे की नाही. कला पण एवढी छान आहे इकडे. खूप छान कला आहे इकडची. तिथे कमीत मिळतात पण कलर कामाचं आम्हाला जरा हे बरोबर. आणि रंगकाम आणि डोळ्यांची बाप्पाची नजर आपल्या जवळ बोलवते. आता आम्ही तिथून रस्त्यावरून चालत होतो. तिथून आम्ही बाप्पाची नजर बघितली तिथे की बाप्पा एकदा छान दिसतो जाऊन बघून येऊया म्हणून आम्ही इथे आलो. आम्ही पण ॲक्च्युली साखर चौथीचा गणपती वगैरे आमच्या गावाचा इकडेच बुक करतो. मग इकडची थोडीशी ओळख आहे आम्हाला. ओळख झालेली आहे की बाबा कसं काय ते. तुम्ही कुठून आलात. आम्ही माणगाववरून आलो. अच्छा. माणगाववरून इथे खास गणपतीसाठी आणि दरवर्षी म्हणजे आज बरीच वर्ष झाली. बाप रे. मालकांकडून आम्ही गणपती घेऊन येतो आणि जसं आपल्याला पाहिजे त्या डिझाईनमध्ये बनवून देतात. बरोबर. आणि रिजनेबल रेट वगैरे अगदी म्हणजे पद्धत. आता मला एक डाऊट आहे की आता इथून बुक केल्यानंतर गणपती नेणार कसं. माणगावपर्यंत न्यायचं आपल्याला. आम्ही खर्चाने नेतो. आनंद असतो. वा वा. आणि दुसरी गोष्ट गणपतीसाठी म्हणजे एवढी म्हणजे हाऊस असते. बरोबर. त्याच्यामुळे खर्चाचं म्हणजे त्यावेळेला काय वाटत नाही. परमेश्वर बरोबर त्यावेळेला सगळ्या गोष्टी पॉसिबल करून देतो. बरोबर बोललात तुम्ही. आता झाली बुकिंग तुमची की बुकिंग चालू आहे. म्हणजे तुम्ही कच्ची मूर्त घेता की पेंट केली. अच्छा. म्हणून स्वतः आपलं घरगुती म्हणून आम्ही घेऊन जातो. ओके ओके ओके. वर्षी 2 गणपतीतून आम्ही आमच्या गाडी 1.5 दिवसाचा असतो. किती दिवसाचा. 5 दिवसाचा गणपती. मित्रांनो माणगाववरून आलेत. नाव का तुमचं. जयंत खांबे माणगाववरून आलेत आणि दरवर्षी सांगतायत की दरवर्षी मूर्त इथूनच घेऊन जातात. आणि माणगाववरून इथे येऊन इथून मूर्त माणगावला घेऊन जाणं खूप चॅलेंजिंग आहे आणि ती चॅलेंज दरवर्षी ते पूर्ण पार पाडतात. थँक्यू सो मच. माझं नाव आकाश म्हात्रे. तर मित्रांनो जिथे आपल्याला याच्या तिकडे आलो आहे बघा लक्ष्मी कला केंद्र अमरापूर.
प्रोप्रायटर युवराज म्हात्रे. हा आहे विशेष दादा. याच्या पुढचा ब्लॉग मित्रांनो वेगळा सेपरेट ब्लॉग बनणार आहे. सो आपण आपल्या लोकेशनला आलेलो आहोत. त्याच्या पुढचा ब्लॉग वेगळा बनेल आणि तो तुम्हाला वेगळा दिसणार आहे. तर मित्रांनो आपण थोडंसं खाण्यासाठी थांबलो होतो. तिथून दादाकडनं आपण मगाशीच निघालो आणि आता परतीचा प्रवास सुरू होतोय. इथे समोर पण बाप्पा खूप छान छान आहेत. परतीचा प्रवास सुरू होतोय मित्रांनो. चला आपण आता निघूया. लेट्स पोळे चलो. जाता वेळेसची मूर्ती बघ, ही कसली मूर्ती वाटते बघ कडक. त्या ब्लॉगमध्ये मित्रांनो मूर्तीची साईजपासून कितीला मूर्ती मिळेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अंदाजे सांगितलेल्या आहेत दादाने. ॲक्च्युली अंदाजेच सांगेल, कारण का मूर्ती जेव्हा सजवायला घेतात ना तेव्हा खर्च ॲक्च्युली मूर्तीचा वाढतो. पेंटिंग नंतर आई शपथ शोकेसला बघ केवढ्या बारीक बारीक मूर्ती ठेवल्यात. हां जबरदस्त ना. शाळेतले बाप्पा पण आहे, शाळेत जाणारे खतरनाक. हां ते काय म्हणत होतो, हां मूर्तीच्या सजावटीवर त्याचे प्राईज मूर्तीची बाबा मूर्तीची प्राईज वाढते. तर त्याने एक ॲप्रॉक्सिमेट प्राईस सांगितलं आहे. तुमच्याकडे होम डिलिव्हरीसुद्धा होऊन जाईल. बस डिपेंड करतं तुम्ही कुठे राहता आणि टेम्पोचं भाडं काय आहे कुठे राहतं त्याच्यावरती डिपेंड आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. इथं कडक आहे रे, घेऊया का इथे एक. थांब दाब लिहिलो आज दाब. एक ठिकाणी आपल्याला बाप्पाची मूर्ती खूप छान भेटले त्या दिसत आहेत. त्या बाजूला जाऊन एक ब्लॉग होऊ शकतो आपला वेगळा. इथे पण खूप छान छान अशा बाप्पाच्या मूर्ती तुम्ही बघू शकता मित्रांनो. हाय लांब लल्ला. म्हणजे हे जे बघणं असतं ना की मी एखादी मूर्त रामलल्लाच्या स्वरूपात घडवतो, तीच मोठी गोष्ट असते. किती छान किती जबरदस्त कलाकृती केली आहे बघा. आणि ते कलाकृती केल्यानंतर नजर पण ती करणं. आता या बाप्पाची नजर आणि या बाप्पाची नजर जमीन आसमानाचा फरक आहे. पण त्या बाप्पाला ती नजर सूट होते, या बाप्पाला ही नजर सूट होते. हेच असतं ना कला. चला तिकडे जाऊ. चला वंशिका आर्ट्स म्हणून आहेत आणि ते खूप सुंदर बाप्पाच्या मूर्ती मला बाहेरूनच दिसल्या. यांना विचारूया आपण, आपल्याला परमिशन मिळेल का ब्लॉग शूट करण्याची, आणि बघूया पुढचं. 2 मिनटं ये ना, आम्हाला ब्लॉग शूट करायचं करू शकतो का त्यांना विचारा. ॲक्च्युली उरणवरनं आम्ही आलो आहे. उरण लुक ॲट दिस. बाप्पाला कसे घेऊन आले आहेत गणपती बाप्पा मोरया. अक्कू म्हात्रे जबरदस्त. दगडूशेठ आहे ना. हां हे सगळ्या गोष्टी आहे ना मित्रांनो इकडेच तुम्हाला पाहायला मिळतील, अजून कुठे पाहायला मिळणार नाही. असे डोक्यावरती, खांद्यावरती, कडेवरती असे इथेच फक्त बाप्पा मिळतील तुम्हाला. गौराई कला केंद्र मित्रांनो. खरंच वेळ नाही आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या असत्या. चला दादा चला. हे बघा यांच्या मांडीवरती बाप्पा आहे. बघा तो बघा मांडीवरती बाप्पा है. पैसा इधर कुछ भी हो सकता है भाई. लाइफ में कुछ हो ना हो लेकिन अगर ये लग गई ना तो सब लग जाते हैं. ब्लैडर फटने के लिए आया था बेचारे का. बोलता है कहीं ना कहीं रुका दे यार. आता तिकडे जाऊन पाणी वाढवेल. जाऊ द्या वाढू दे पाणी, आपल्याला काय करायचं आहे. आई आम्हाला वाटतं आज पूर्ण भरूनच सोडणार आहे. आज भरणार आहे पूर्ण. मित्रांनो हा ब्रिज बघा. ब्रिज बघा. ये पूरा हिलता है. येस ब्रो सस्पेंशन ब्रिज है ये. सस्पेंशन ब्रिज. तर मित्रांनो फायनली घरी पोहोचलो. हा फर्स्ट मोटो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत दिस इज आकाश म्हात्रे सायनिंग ऑफ.